नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आजचा विषय सगळ्यात खास. आता बघा, हॉस्टेल आणि स्वधार ह्या दोन वेगवेगळ्या स्कॉलरशिप होत्या. याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट प्लस मध्ये सांगू इच्छितो की ज्यांना सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप भरली आहे, ज्याच्यामध्ये स्वधारची एक आहे, आधारची एक आहे आणि हॉस्टेलची आहे. तर या तिन्ही प्रकारच्या म्हणजे थोडक्यात स्वधार आणि सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप ज्यांना ज्यांना भरल्यात आणि त्यांचा फॉर्म सेंड बॅक असं दाखवतंय. सेंड बॅक म्हणजे काय आणि याच्यामध्ये आता याचा आपल्याला काय प्रॉब्लेम झाला आणि तो सोल्युशन कसं करायचं या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनाला क्लिक करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला वळूयात आजच्या विषयाकडे. तर यामध्ये प्रामुख्याने आपण सर्वप्रथम लॉग इन करूयात. लॉग इन केल्याच्या नंतर सेंड बॅक ही कन्सेप्ट काय आहे त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम बघा, इथं आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर लॉग इन या बटनाला क्लिक करायचं. आता लॉग इन या बटनाला मी ऑलरेडी क्लिक केलेलं आहे. तर आपण आता लॉग इन मधली डिटेल्स म्हणजे डॅशबोर्डला जाऊयात. बघा, आपण डॅशबोर्डला आलेलो आहे. हा आपला डॅशबोर्ड आहे. तर याच्यामध्ये तुम्ही केलेलं ऍप्लिकेशन, ऍप्लिकंटचं नाव, त्यानंतर स्कीम नेम, ऍप्लिकेशन टाईप, त्याची तारीख आणि त्याचं स्टेटस. आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे स्टेटस. आता हे स्टेटस याच्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत. त्यानंतर तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटसाठी ऍप्लिकेशन केलंय, तुमचा फॉर्म पाहायचं स्टेटस, तुमचं ऍक्टिव्हेट स्टेटस आणि अकॅडमिक इयर, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला डॅशबोर्डला पाहायला मिळतील. आता इथं बघा, मी इथं ऍप्लिकंट नेम हे हाईड केले सिक्युरिटी पर्पजसाठी. याच्यामध्ये ऍप्लिकेशन केलेली तारीख आहे 28/11/2025 ला मी हे ऍप्लिकेशन केलं होतं आणि सध्या आजच्या स्थितीत त्याचं स्टेटस आहे सेंट बॅक. म्हणजे काय झालंय, तुम्ही जो फॉर्म भरलाय तो वापस आलाय. सेंड बॅक म्हणजे वापस येणे. आता इथं जर तुम्हाला पहिल्या भरलेल्या फॉर्मची प्रिंट वगैरे पाहिजे असेल तर व्ह्यू फॉर्म करून तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्या पुढचं सगळ्यात अत्यंत महत्वाचं ऍक्टिव्ह स्टेटस म्हणजे काय, जर ऍप्लिकेशन तुमचं चालू असेल तर ऍक्टिव्ह दाखवणार, अदरवाईज इथून तुम्हाला हे आहे ते डिऍक्टिव्हेट दाखवल किंवा ऍक्टिव्हेट दाखवणार नाही किंवा नॉट ऍक्टिव्हेट असं इथं दाखवणार आहे. जेव्हा तुमचं ऍप्लिकेशन डिलीट केलं जाईल, रिजेक्ट केलं जाईल, तेव्हा इथं असं स्टेटस अपडेट होतं. बघा, अकॅडमिक इयर पण दाखवलेलं आहे इथं. आता ह्या फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचंय की आपला जो प्रॉब्लेम आहे तो सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायचा. तुम्ही जर महाडीबीटीचे जे वेगवेगळे व्हिडिओ मी पोस्ट करत असतो ते जर पाहिले असतील तर सेंड बॅक ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेली असेल, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा असं सेंड बॅक येतं आणि ते कसं करायचं याचे ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तर अदर पण व्हिडिओ पाहत राहा. आता बघा, ऍप्लिकेशन नंबरला आपण क्लिक करूया. सर्वप्रथम इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक ऍप्लिकेशन स्टेटस ऍट डेस्क असं एक ऑप्शन पाहायला मिळतं. इथं कुठल्या डेस्कनं तुमचा फॉर्म वापस पाठवलाय त्याची डेस्कची लेवल तुम्हाला इथं दिलेली आहे. ती लेवल आहे इन्स्पेक्टर. याचं जे पाहणी करणारा व्यक्ती आहे, जो इन्स्पेक्टर आहे, त्यानं हा ऍप्लिकेशन फॉर्म वापस पाठवलाय. आता ऍक्शन टेकन म्हणजे काय, त्याच्यावर प्रक्रिया घेतली त्यानं किंवा काय ऍक्शन घेतली, तर ते आहे सेंड बॅक म्हणजे तुमचा फॉर्म तुम्हाला वापस पाठवलाय. आता याच्यामध्ये रिमार्क नावाचं एक सेक्शन तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये काय लिहिलंय, सर्व कागदपत्रे स्वतःची जोडणे. आता बघा, प्रॉब्लेम आपला नेमका कुठे, कागदपत्र अपलोड करण्याच्या सेक्शन मध्ये सगळे कागदपत्र स्वतःचे जोडा असं या प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी यांना काय सांगितले ते पहा. दिस ऍप्लिकेशन इज सेंड बॅक बाय रिस्पेक्टिव्ह डेस्क so you have to regenerate new application or modify as per given instruction by desk officer and click proceed to apply button after that युअर न्यू ऍप्लिकेशन प्रोसेस्ड. म्हणजे सांगायचा उद्देश काय की ह्या अधिकाऱ्याने वापस पाठवलं ऍप्लिकेशन आणि याच्यामध्ये तुम्हाला जो रिमार्क सांगितलाय त्या गोष्टी तुम्ही सॉर्ट आउट करा, क्लिअर करा आणि त्यानंतर हा ऍप्लिकेशन परत पाठवा म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन प्रोसेस होईल, अन्यथा असंच राहील असं इथं आपल्याला सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम हा मेसेज आपण ओके करूयात म्हणजे पुढची प्रोसेस आपल्याला करायला सोपं. नेहमीप्रमाणे आता इथं सोशल जस्टिस आणि स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंटला क्लिक करून घ्या. आता पहा, परत आपण ह्या डॅशबोर्डला आलो जिथं आपण फॉर्म भरला होता तिथं, आणि इकडं डाव्या साईडला अर्जदाराची माहिती नावाचं एक सेक्शन पाहायला मिळते. याच्यामध्ये दस्तावेज अपलोड करा या बटनाला आपण क्लिक करूयात, कारण की तुमचा प्रॉब्लेम हा होता की डॉक्युमेंट नजर चुकीनं तुम्ही दुसऱ्याचे अपलोड केले होते ते इथून तुम्हाला सॉर्ट आउट करायचे.
आता हाच प्रॉब्लेम सगळ्याला येईल असं नाही. कुणाचा जर ऍड्रेस चेंज झाला असेल तर पत्त्याच्या तपशीलमध्ये जाऊन बदलावं लागेल. कुणाच्या जातीचा क्रमांक डोमासाईल क्रमांक बदलायचा असेल तर वैयक्तिक माहितीमध्ये बदलावं लागेल. किंवा चालू अभ्यासक्रमाशी निगडीत काही माहिती असेल तर चालू अभ्यासक्रम सेक्शन मधून बदलावी लागेल. त्याचप्रमाणे 10वी 12वी किंवा तुमचं जे मागचं शिक्षण असेल त्याच्याशी संबंधित कॉलेज चुकलं असेल, मार्क चुकले असतील किंवा सर्टिफिकेट अपलोड करायचं चुकलं असेल तर मागील अभ्यासक्रम मध्ये जाऊन तुम्हाला ती गोष्टी चेंजेस करावे लागतील किंवा रेक्टिफाय करावे लागतील. अशा पद्धतीनं तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायचे. आता इथं पहा की इथलचा जो प्रॉब्लेम आहे तर याच्यामध्ये कुठलीही चुकीची डॉक्युमेंट आपण अपलोड केलीत ते पाहण्यासाठी सर्वप्रथम पहा या बटनाला क्लिक करा आणि 1 बाय 1 असे सगळे डॉक्युमेंट पहा. ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की माझं डॉक्युमेंट नसताना आपल्याकडून चूक झाली आहे आणि चुकीचं अपलोड झालंय त्यावेळी चूज फाईल करा आणि तो डॉक्युमेंट इथं निवडा. त्याचबरोबर अपलोड करा म्हणजे तुमचं पूर्ण डॉक्युमेंट अपलोड होतील. आणि सगळ्यात शेवटी पूर्वावलोकन व सबमिट करा याला क्लिक करून तुमचा फॉर्म तुम्ही परत यांच्याकडे पाठवू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं सेंट बॅक म्हणजे वापस आलेला फॉर्म आपण परत त्यांच्याकडे पाठवायचा आहे. अशा पद्धतीनं सेंट बॅक वर आपण ऍक्शन घ्यायची आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या जसे सेंट बॅकचे प्रॉब्लेम असतील अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ शेअर करा. अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन एका व्हिडिओ.